दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। आज या ठिकाणी आमचा रिपब्लिकन सेनेचा विषय की 4 जून 2024 रोजी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर त्या ठिकाणी निकाल लागले। अहिल्यानगरमध्ये आमच्या या ठिकाणी काही समर्थक असतील, व्यापारी असतील, हे सर्वजण निकाल ऐकण्यासाठी MIDC या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी 10 ते 12 जणांचे चैनिंग रॅकिंग त्या ठिकाणी झालेले आहे। कोणाचे पाकिट भरपूर गेले, पाकिटांचा विषयच नाही, पण चैनिंग रॅकिंग झाल्यानंतर ज्यांच्या लक्षात आलं त्या ठिकाणी तिथल्या अतिरिक्त पोलीस स्टेशन MIDC या ठिकाणी सर्व लोक एक जसं लक्षात त्या ठिकाणी गेल्यानंतर 12 लोकांपैकी फक्त 2च जणांची त्यांनी FIR घेतली आणि त्यांना सांगण्यात आलं चुकीचं की याच्यामध्ये तुमची FIR आपण घेतलेली आहे। मुळात तसं होत नाही आणि आज तगाई 14 महिने झाले, कोणताही या आरोपीला पकडण्यात MIDC पोलीस अतिशय ठरलेला आहे। म्हणून रिपब्लिकन सेनेची या ठिकाणी मागणी की त्या पोलिसांचा PI जे कोणी पोलीस आरोपीला पकडायला गेले असतील यांना निलंबित करा, ही पहिली आमची मागणी राहील। आणि जे आरोपी आणायला बीड जिल्ह्यातले सर्व हे आरोपी आहेत, ते आरोपीला आणायला गेले असताना त्या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आलं की आम्हाला बघितल्यावर आरोपी त्या ठिकाणी पळून गेले। म्हणजे इतकं लहानपणाच्या गोष्टी, म्हणजे हे असे त्यांनी वाक्य या लोकांना सांगितलं। म्हणून रिपब्लिकन सेनेकडे त्यांनी मागणी केली की आम्हाला न्याय द्यावा। म्हणून आम्ही या ठिकाणी प्रेस घेऊन आपल्याला सर्व फुटेज सहित चैनी तोडताना चैनी त्यांच्या हातात हे आरोपींचे फोटो आहेत, हे जर पोलिसांना माहिती असेल आणि पोलीस जर त्या आरोपींना आणत नसेल तर याच्यामध्ये 100% पोलिसांचा देखील सहभाग आहे। म्हणून आम्ही 2 दिवसानंतर, पहिलेचे SP वालासाहेब होते, आताचे सोमनाथ घारगे साहेब आलेले आहेत, आम्ही त्यांना 2 दिवसानंतर हे फोटो सहित त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी आम्ही आवाहन करणार आहोत की आपण हे सर्व आरोपीचे फुटेज असताना, आपल्या पोलीस खात्याला सर्व आरोपी माहीत असताना हे आणत का नाहीत। म्हणून येत्या 8-10 दिवसात हे आरोपी आणून यांचा मुद्देमाल, ज्यांचा गेला यांचा मुद्देमाल मिळावा, ज्यांची FIR झाली, FIR राहिली, यांची FIR दाखल करून घ्यावा। जर हे 8 ते 10 दिवसात नाही झालं तर आम्ही विधान भवन अधिवेशन चालू आहे, आम्ही विधान भवनाच्या गेट समोर। मी संदीप अशोक ठोंबरे, माझा MIDC मध्ये उद्योग आहे आणि 4 जूनला आपल्या नगरमध्ये मागच्या वर्षी लोकसभेचा निकाल होता। त्या दिवशी मी निकाल ऐकण्यासाठी वाखर महामंडळ इथे गेलो होतो। तर तिथं विजयाकडे वाटचाल करत असताना लंके साहेबांची रॅली आली व त्या रॅलीमध्ये पुष्कळ गर्दी होती। त्या गर्दीमध्ये अनेक संशयित आरोपी होते आणि तिथं मला रॅलीमध्ये जस्ट मी गाडी घेण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना लक्षात आले की गर्दीचा लोंढा माझ्या अंगावर आला, ढकलाढकल झाली आणि पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की माझ्या गाळ्यातली जवळजवळ 2.5 तोळ्याची सोन्याची चैनच गायब आहे। तर ती चैन गायब झाल्यानंतर मी शोधाशोध केली, परंतु सापडण्यात आली नाही चैन। मी MIDC पोलीस स्टेशनला गेलो, तर मला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर असं कळलं की माझ्या आधी ऑलरेडी 4-5 जणांची चैन गेलेली आहे आणि पोलिसांनी त्यातील फक्त 2घांचीच FIR घेतली। आम्ही जे 8-10 जण होतो, माझ्या नंतर सुद्धा काही जण आले ज्यांची चैन गेली होती, पाकिट गेली होती। पाकिट गेलेवाल्यांना तर पोलिसांनी सांगितलं तुमचं काय नाही, शुल्लक आहे, इथं 5-5 तोळ्याच्या लोकांची चैन गेलेले आहेत, त्यांची FIR आम्ही घेण्याचा प्रयत्न करू। परंतु प्रत्यक्षात फक्त 2 जणांची FIR घेतली, माझी वैयक्तिक सुद्धा FIR पोलिसांनी आजपर्यंत घेतलेली नाही। त्याच्यानंतर अनेक वेळा आम्ही जे नगरमधील काही व्यक्ती होते त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन फॉलोअप घेतला, परंतु पोलिसांना अपयश आलेले, आरोपी मिळाले नाही। आणि 24 तासानंतर आमचे हे लक्षात आलं होतं की बरेच जण आमच्या मित्रमंडळाच्या मोबाईलमध्ये
त्या रॅलीचे शूटिंग होते आणि त्या रॅलीच्या शूटिंग मध्ये स्पष्टपणे आरोपी दिसत आहेत. चेन काढतानाचे स्क्रीनशॉट आहेत आमच्याकडे, ते व्हिडिओ शूटिंग आहे, ते सुद्धा आम्ही MIDC पोलीस स्टेशनला दिलं, परंतु आजपर्यंत काय आरोपी मिळाले नाही. पोलीस स्टेशन नंतर आम्ही SP साहेबांकडे, ओला साहेबांकडे गेलो, त्यांना सुद्धा सांगितलं की दिरंगाई MIDC पोलीस स्टेशन कुठे होती, तुम्ही कुठेतरी दखल घ्या, आणि आजपर्यंत आमची कुठली 14 महिन्यानंतर दखल घेतलेली नाही. म्हणून आमचं आव्हान आहे MIDC पोलीस स्टेशनला की तुमची कुठेतरी काहीतरी त्याच्यामध्ये मिलीभगत आहे का, नसेल तर तुम्ही आरोपी 8 दिवसाच्या आत आणा, अथवा आम्हाला मुख्यमंत्री किंवा गृह मंत्रालयाकडे याच्या विरुद्ध दाद मागावी लागेल. आणि याच्यामध्ये सांगणं हे की उदयनराजेंची त्याच दिवशी मिरवणूक होती, कुठं, साताऱ्याला 4 जूनला देशात संबंध लोकसभेचा निकाल होता. त्या दिवसानंतर 8-10 दिवसानंतर आपल्या पाथर्डीमध्ये सातारा पोलीस आले आणि त्यांनी इथून आरोपी नेले. मग ते आरोपी सापडतायत. नंतर 4 महिन्यानंतर आपल्या नगरमधून मनोज जारंगे पाटलांची रॅली गेली, तिथून रॅलीमध्ये सुद्धा असेच काही चोरटे समाविष्ट झाले होते. त्यांनी सुद्धा 7-8 लाखांचा मुद्देमाल चोरला, त्याचे तर कुठलेच पुरावे नव्हते कोतवाली पोलीस स्टेशनकडे. मग ते आरोपी जर कोतवाली पोलिसांना सापडतात, साताऱ्याचे आरोपी तिथलचे पोलीस नगरमधून पाथर्डीतून नेतात, तर मग आपलं MIDC पोलीस स्टेशन नेमकं करतं काय? म्हणजे आज आमच्या चेन जाऊन 14 महिने झालेत, खूप फॉलोअप आम्ही घेतोय, परंतु न्याय मिळत नसेल तर आम्ही करायचं काय सर्वसामान्यांनी? हाच आमची मागणी आहे. याचा रिपब्लिकन सेनेने कुठेतरी याची दखल घ्यावी आणि आमच्या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, ही मागणी आहे. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.